अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या चिंतनाची लय लागल्यामुळे अंतकरणाची पवित्र झाली आहे आणि गंगा स्नानामुळे बाह्यमुळे क्षाळून जात असतो. पण त्याची काही मर्यादा महाराज. गंगेचं स्नान करण्याची बुटं घालून गंगेत जावं जातात लोक पंढरपूरला. बघा तुम्ही तोंड धुवायला सुद्धा मध्येच सगळं मध्ये साबण लावून आंघोळ करतात, उड्या मारून पोहतात. ही तीर्थाची मर्यादा नाही. तीर्थाला गेल्यानंतर पहिल्यांदा तीर्थाला नमस्कार करावं, अनवाहानी जावं. नमस्कार केल्यानंतर प्रार्थना करावी. पापोहम पापकर्माहम पापात्मां पापसंभवां त्राहि मां कृपया गंगे सर्व पाप हरा भव. चंद्रभागेला गोदावरी म्हणलं तर राग येतं, पण गंगा म्हणलं की कोणाला राग येत नाही. कारण गंगा सगळ्याच नदीला म्हणलं जातं. आपल्या घरी गंगा नावाचं म्हणलं, गंगा आळं, गंगा आलं, त्याच्यात गंगाच आपण समजून स्नान करत होतो. म्हणून गंगेचं नाम उच्चार करायचा. त्यामुळे आपला अशुद्धता जी बाह्य शरीराची ती नष्ट होते. तिसरं साधन सांगितलं देवाच्या पूजेने. चौथा उपाय सांगितला. देव किती आहेत? वटके पूजे किती देव आहेत तुम्हाला भेटतात नाही? बऱ्याच लोकांचं मन आहे 33 कोटी. कोटी याचा अर्थ प्रकार. 33 कोटी याचा अर्थ 33 प्रकार आहेत. पण ती सगळी झालेली देव आहेत, त्यांना नमस्कार करू नये असं नाही. पण आम्हाला वेदांत वेद असं सांगतो देव चारच आहेत आमच्या दृष्टीने. पहिला देव आहे मात्र देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, आणि चौथा देव सांगितलं अतिथी देवो भव. या चारच देवाची पूजा करायची. मी भरपूर कीर्तन 2 तास केलं, 4 तास केलं, आणि आईला जर गोठ्यात ठेवून किंवा वृद्धाश्रमात ठेवलं असेल तर नालायक त्याच्यात का कोण नाही. म्हणून शास्त्र सांगतं, वेद सांगतो, तसे आमचे तुकोबाराय सांगतात धन्य माता. पहिल्यांदा मातेला धन्यता दिली. पहिला देव जर आमचा कोणी असेल तर आई आहे. आईची प्रतारणा करायची आणि तुम्ही जगभर मोठ्या कीर्तीने जायचं. नारबार बोलतात तुळशीची या झाडा दुरोनी न घाले सिंतोडा, द्राक्षाची या बुडा दूधची घाली. तुळशीला कधीच पाणी घालणार नाही, वाळून जाईल तुळस. पण द्राक्षाला दूध घालतो कारण उत्पन्न पाहिजे. सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे तया सेवे शरीरे लोड कीजे. म्हणून आईची सेवा करावी. काहीच घडणार गेलं ना, आईच्या पायावर डोकं ठेवून एकदा दिवसातून एकदा पाया पडा. काय काय फरक राहतोय? 10,000 काशीच्या यात्रेचं पुण्य, 6 पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य, आणि 100 वेळा गेला रामेश्वराला जाऊन यात्रेला आलं पुण्य. हे सगळं गोळाबेरीज केले असताना एकदा आईच्या पायावर डोकं ठेवलं की मिळतं. विठ्ठल बाबाच्या पाया पडत नाही का? आई बापाच्या. बरं का? आई वडील, त्यानंतर सद्गुरू, आणि चौथा जर कोणी देव असेल तर अतिथी आहे. या 4 देवांची पूजा केली की परमार्थ पक्का होतो. विठ्ठल. चौथा उपाय सांगितला प्रदक्षिणा तुळशीच्या. काय असं रहस्य तुळशी प्रदक्षिणेमध्ये? विज्ञानवादाने जर विचार केला तर बाकीची झाडं दिवसा ऑक्सिजन देतात, पण रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात, म्हणून झाडाखाली झोपू नये असं विज्ञान सांगतं. पण 3 झाड बघा, 4 झाड तसे आवळी, पिंपळ, वटवृक्ष आणि तुळस. हे रात्रंदिवस ऑक्सिजन देतात. मग आता पिंपळा झाडातून ऑक्सिजन जास्त मिळते म्हणून घरी आणून लावा. महाराज चांगला आहे, वाईट काम नाही, परंतु एवढा मुळीचा विस्तार होतो तुमची घरच पाडून टाकतात. महावृक्ष असल्यामुळे दूरच असले पाहिजे आणि अतिशय साधी सहज सोपी आपल्याला घरात, आणि तेवढाच ऑक्सिजन देणारे तुळस आहे. पण तुळशीला प्रदक्षिणा कराव्या, कारण शरीर हे भगवंताच्या साधनेचं साधन आहे आणि त्या शरीराला जतन करण्याकरता प्राणवायूची गरज आहे. म्हणून तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या. तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या त्याचा अर्थ असा की आपला उपक्रम उपसंहार आपल्याला साधायचा असल्यामुळं तुकोबारा शेवटला म्हणतात देह समर्पिजे देवा, आणि तेच उपक्रमात सांगतात प्रदक्षिणा तुळशीच्या. याचा अर्थ या देहावर तुळशी पत्र ठेवा. विठ्ठल. एक शेतकरी मालाची गाडी भरून येत असताना त्यांचा जो गडी होता तो मुसलमान समाजात होता. रात्री रस्ता चुकला बैलगाडीचा, जिथे कालवा खोदला होता तिथे गाडी खड्ड्यात गेली. बैल ते सापट्या तुटल्या, बैल भ्या भ्या करत ओरडले आणि ती सबंध गाडी दोघे खाली पडली. गाडीच्या दांड्यात ते सगळ्यांच्या नरड्यावर बसले. यांचा प्राण जायची वेळ आली. रेड्यावर बसून यमदूत आले. पण गंमत अशी, त्या मुसलमान समाजाचा गडी होता, त्याला एक झाड लागलं हातामध्ये. ते दिसत नव्हतं कशाचं होतं माहित नाही, त्यानं त्याला सोडत नव्हता.
आणि हा जो शेतकरी याच्या गळ्यात माळा होत्या, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल माळा धरून म्हणत होता. ते यमदूत म्हणत होते त्याला सोड, त्याला सोड असं म्हणत होते. पण त्यांचा काही उपाय चालला नाही, ते परत गेले. ते सगळे जागे झाले, थोडे सावरले, लागलं होतं मार, वाचले. आणि मग ते मुसलमान सांगू लागला, मैं देखा वो काला भरैसा पुरुष और भैंस पर बैठ के आ गया और मुझे बोलने लगा उसको छोड़ दे, उसको छोड़ दे. मैं घट्ट पकडा. मग त्याने ते दिवा काढून बघलं तर त्या शेतकऱ्याला विचारले, काय काय पौधा आहे रे? शेतकरी सांगितलं, अरे तुळशी झाड आहे. आणि ह्याने तुळशीच्या माळा गळ्यात घातल्या होत्या. त्या मुसलमानाने विचार केला, नुसत्या तुळशीच्या झाडाला मी धरून बसलो तर यम वापस जातो आणि गळ्यात घातल्यावर काय होत असेल. त्या दिवशीपासून तो माळकरी झाला. विठोबा आता हे 5 उपाय सांगितले. पण हे उपाय करत असताना काही पथ्य पाळलं पाहिजे. सांगतात काय पथ्य पाळावा, ज्याला काळ चिंतनात घालायचा आहे. मी असा प्रश्न विचारतो, तुम्हाला कथा कीर्तन लावायचंय, जेवून यावं की उपाशी यावं? जेवून यावं की पोटभर जेवून यावं? या कथा कीर्तनाला जेवून यावं की पोटभर जेवून यावं की जेवूच नाही? जेवून आलाच नाही तरी झोप लागते मला, मरगळ येते, काय करावं? काय झालं? दुपारपासून काहीच खाल्लं. बरं, म्हणजे इकडे विचारलं काय झालं? झोप जेवण फार झालं, सावकार कडाच दरमंडळ सावकाराच्या घरी भलतं साजरा केले, त्याने आग्रह याने आग्रह. म्हणून जेवण करून येऊ नये असं नाही, आणि जेवण यावं असं नाही, परिमित जेवण करून यावं. बरं का? 6वा अध्याय बोलतात युक्त आहार विहारस्य. ज्ञानोबा त्याच्यावर भाष्य करतात, आहार तरी सेविजे त्याचे निमापे मविजे. युक्त आहार असावा की ज्याच्यामुळे आपल्याला चिंतनात काळ जाईल, झोप लागणार नाही, मनाची स्थिती बदलणार नाही. गंमत सांगतो, काय झालं, अश्विनी कुमार 2 पाखराच्या रूपाने झाडावर आले आणि तिथे चरक ऋषी बसले होते आपल्या शिष्याला घेऊन, जे आयुर्वेदाचे मुख्य आहेत. त्या पाखराने प्रश्न विचारला, कोरुक 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 असं 5 वेळेस प्रश्न विचारले. ते कोणालाच कळत नव्हते. चरक ऋषींना त्यांना कळालं आणि त्यांचे उत्तर दिले. ऋतभुक मितभुक नितभुक अशातभुक आणि अभुक असं 5 प्रश्नाचे उत्तर दिले. काय प्रश्न विचारले शिष्याने विचारलं आणि काय उत्तर आहे गुरुजी सांगा मला. त्यांनी सांगितलं, प्रकृती कोणाची स्वास्थ्य राहते? जो निरंतर नित्य वेळच्या वेळी जीवन करतो त्याचे. प्रकृतीचा स्वास्थ्यानंतर जो आरोग्यवान कोण असतो? जो मितभुक आहे, जो अति अल्पाहार करतो तो जगू शकतो. त्यानंतर जो ऋतभुक, ऋतभुक याचा अर्थ भूक लागल्याशिवाय जेवण करत नाही, त्याचा आणखी जास्त होतं. त्यानंतर त्याला मरण कोणाला जवळ येत नाही असा 4था प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं, मसाल्याचे पदार्थ जो जास्त खातो त्याला मग काय होतं? ऍसिडिटी होते, तो मधुमेह निर्माण होतो आणि आयुष्य लवकर संपतं. अशा भूक, भाजीपाल्यावर दक्षिणा देणारा. आणि शेवटी सांगितलं, जो विजयी कोण होतो आणि या देहानंतर त्या देहाचं खरं सार्थक कोणाचं होते? अभूक. जेवतच नाहीत महाराज. बघा, अभिमानाची गोष्ट सांगतो, तुम्हाला ओळख असेल, गंगाराम सावकार बिर्डी 22 वर्ष त्यांनी अन्न घेतलं नाही. मग जगले कसे? त्यांचा नियम होता, दिवसा 1 फळ खाणे छोटस, संध्याकाळी एवढं दूध पिणे, दिवसभर भगवंताचं नामस्मरण करणे. 22 वर्ष जगले. आपण जगू शकत नाही. ज्यांना साधना करायचे त्यांनी जेवणाकडे लक्ष देतो नाही पाहिजे. पण बरेच ठिकाणी असं घडतं, काही माणसं जगण्याकरता जेवतात आणि काही माणसं जेवण्याकरता जगतात. कोणतं बरं? काय करावं नेमकं? जगण्याकरता जेवावं का जेवणाकरता जगावं? सांगा की मंडळी. आता 2 तास झाले आपल्याला, आता आपण जुने झालो ना. तुम्ही बोललं तर मला बरं होईल जरा. जगण्याकरता जेवावं का जेवणाकरता जगावं? जगण्याकरता जेवावं, मान्य. मग जगावं कशासाठी? जेवण्याकरता.
जगावं परमात्मा मिळवण्यासाठी आणि परमात्मा मिळवण्यासाठी जगायचं असल्यामुळे त्या शरीराला माफक असं अन्न खावं. एक प्रसंग असा आहे. एक माता भगिनी एवढे हातपाय असे डॉक्टरकडे कणहत गेल्या. डॉक्टरना बघितल्यावर भीती वाटली. दररोजात मावच ना त्या. पहिल्यांदा डॉक्टर काय करत असतात, वजन बघू तुमचं, ते काटाच मोडला. 172 किलो वजन दाखवलं आणि ते मोडूनच गेला काटा. तिचं 172 किलो वजन. डॉक्टर विचारलं काय झालं, काय सांगू, दम लागतो, चालणं घेणं, पाय बरे उचलणं, आता काय सांगू माय. बरोबर. मग डॉक्टरने विचारलं तुमचं जेवणाचं कसं कसं परिमाण आहे.